मित्रांनो, सप्रेम जय भीम. कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्रात सम्राट अशोकाचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. प्रजा सुखे सुखम यज्ञ प्रजानाच हिते हितम नात्मप्रिय राजना प्रजाना तु प्रिय हितम. कौटिल्य अर्थशास्त्र 1.19. सम्राट अशोक हे प्रजापिता होते आणि ते आपल्या प्रजाजनांना सुखी आणि संपन्न पाहू इच्छित होते. त्यांनी समाजात एक आदर्शवादी सामाजिक व्यवस्था स्थापन करण्याची परिकल्पना केली. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तसेच महामात्रांना आदेश दिला होता की त्यांनी प्रजेच्या हिताकरिता निष्पक्ष कार्य करावे. यामुळे सम्राट अशोक अल्पावधीतच प्रजेचे चाहते झाले. पुन्हा संपूर्ण भारतवर्षात लोकशाहीचे विराट दर्शन होऊ लागले. संपूर्ण प्रजाजन सुख आणि शांतीने राहू लागली. देशात सुख, शांती आणि अहिंसा पुन्हा प्रस्थापित होऊन प्रजेचे राज्य आले. बहुजनांच्या सुखासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी सम्राट अशोक सरकारने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली.